मंडळी राहत होते. गुरुजींनी जर विद्यार्थ्याला साधकाला हाक मारलं तर ते जरी जोरात बोलत असले तरी याने हळूच म्हणायचं जी महाराज जी शब्दाने, आणि जवळ गेल्यावर असा हात ठेवायचा. आता तर एखादा शिष्य म्हणाल का जीव चालला होता का एवढं ओरडून राहिले. हे मर्यादा सुटलेल्या आहे. मर्यादा ज्याची त्यांनी सोडल्या म्हणून सगळी ही परिस्थिती आहे. माणूस माणसाला खायला उठलेला आहे. देशाचं बर्बादी करायच्या मागे लागलेला आहे. याचं कारण एकच आहे, कृतीमध्ये असात्विकता, खाण्यामध्ये असात्विकता, तामसी कृती आणि तामसी लेणं आमच्या समोर आलं. त्यामुळे आम्ही माणसाचा वैरी होऊन लागलो. तर हे सगळं करण्याकरता आम्हाला पहिल्यांदा सात्विकता निर्माण केली पाहिजे. आणि सात्विकता ह्या सत्संगाशिवाय होऊ शकत नाही. आणि तेच पूजेने वामन बाबा असतील, त्याच्यानंतर आपलं सावळाराम बाबा असतील, त्यांनी हेच काम केलेलं. संत ज्या त्या परिसरात असतात. हे फक्त नामरूप भिन्न असते. सगळ्या संतांचं हृदय एकच असते, ते म्हणजे आईचं हृदय. व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. सर्वांचं कल्याण व्हावं ही सगळी त्यांची भावना असते. म्हणून आपल्याला मर्यादेचं पालन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठ्ठला 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 ऐकणं आणि पाहणं फार फरक आहे. आम्ही आतापर्यंत आपलं ऐकत होतो, पाहून ओळखल्या गेलं नाही. म्हणून व्यक्तीचं श्रेष्ठत्व प्रत्यक्ष माहिती असल्याशिवाय लक्षात. सन्मानाने बारणे साहेब, खासदार बारणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. श्रीकांतजी या ठिकाणी आहेत. सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. तुम्ही आम्ही खेडीमेडी गदा रोडी आनंदे, हे सगळे 4 पदरी रथ आहे आपला समाजाचा. एक धागा नेत्यांनी पकडायचा, एक धागा संतांनी पकडायचा आहे, एक धागा संरक्षण करणारे असतील त्यांनी पकडायचा आहे, आणि एक समाजाने पकडायचा आहे. तरच हा चौपदरी रस्ता आपल्याला पार करता येईल. नाही तर सगळ्यांकडून एकट्यामुळे होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्व त्यांच्याकडे पद आहेत, सत्ता आहे, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की आपल्या हातून एवढं मोठं हे धर्म कार्य उभं राहिलेलं आहे, होऊन राहिलेलं आहे. पुढच्या पिढीवर याचे 100% परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मर्यादा महत्वाची आहे. कीर्तनकाराला आजच्या दिवशी मर्यादा आहे. कोणती मर्यादा आहे? भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते चरित्र
भगवंताचं चरित्र अगाध आहे आणि अगम्य आहे. अगाध किती लिहा अशीच गिरी समस्या आपण रोज श्लोक म्हणतो. समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, वृक्षाची लेखणी केली, प्रत्यक्ष सरस्वती माता लिहायला बसवल्या तरी तदपि तव गुणानाम ईश पारण नयाती, नाही वर्णन केल्या जात. शेषाने थोडीशी कंबर बांधली, काही उपयोग झाला नाही. त्याच्या एका जीवाचे 1000 जीवा झाले, फायदा झाला नाही. म्हणून अगम्य आहे, आपल्या अगाध आहे आणि अगम्य आहे, कळण्यास कठीण आहे. कळण्यास कठीण म्हणजे ज्यावेळेस भगवान आईच्या मांडीवर होते आणि ते पूर्वी मातीच्या चुली आणि ते लाकूड आत ढकलताना एक ठिंगी उडली आणि प्रभूचं लहान वय हातावर पडली, एवढं बोरा एवढा फोड आला. आई आई आई, आईची मायाच वेगळी आहे. आई शब्द हा एक करुणेने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे. मग आईने काहीतरी औषध केले, काही नाही, आपलं सोपं साधन शाही लावली, काय असेल, पाहता पाहता मोठा फोड झाला. म्हणजे एवढी ठिणगी बारीक उडली तर बोरा एवढा फोड आला. आणि तेच भगवान 12 गाव अग्नी गिळतात तर जीभ सुद्धा काळी होत नाही. हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. तिथं एकच आहे, मर्यादा आहे बस. हे वेदांनी सांगितलं. आपल्याला जसं माहित आहे, तालुका कोर्टाचा निकाल लागला की जिल्हा, जिल्हा झाला की पुन्हा खंडपीठ, खंडपीठ झालं की सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर अपील नाही, बस शेवटचा निकाल. राष्ट्रपतीचे ते ठराविक गोष्टी असतात. तसं वेदशास्त्राचा निकाल हा अंतिम निकाल आहे. शास्त्राने ज्या मर्यादा घातल्या तिथपर्यंत जायचं असते, त्याच्या पुढे जायचं नाही. सगळ्या जीवनात मर्यादा शिकवणं म्हणजे काल्याचे कीर्तन आहे. ते चरित्र कोणतं चरित्र? रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. रांगताना आणि गाई राखताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. कशा करता उच्चार करायचा आहे? तर पवित्र व्हायचं म्हणून. पवित्र होईन चरित्र उच्चारे, नामाच्या आधारे गोजरिया. आता पवित्र आणि अपवित्र हा कालबाह्य शब्द झाला. पण जोपर्यंत आपण याचं सिंहावलोकन करत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद मिळू शकत नाही. पवित्र आणि अपवित्र या गोष्टी आपल्या कृतीने होत असतात. हवा पाणी जे जे काय असेल ते जे सगळं खराब होते ते आपल्या कृतीने होते. म्हणून पहिल्यांदा सत्संगामध्ये येऊन संत महात्मे आपल्याकडून माणसाची कृती सुधारून घेतात. कृती सुधारली की वातावरण सुधारते, वातावरण सुधारलं की वलय बदलते, आणि वलय बदललं की प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशाला असं वाटते की भारतातला प्रत्येक पुरुष हा रामाचा अवतार आहे, भारतातली प्रत्येक स्त्री हे सीता मातेचा अवतार आहे. जे त्यांना कळते आमचं आम्हाला कळलं पाहिजे म्हणूनच तर हा बाबाने एवढा खटाटोप केलेला आहे. कधी कधी काय होते, आपण केवढा हे आपल्यालाही कळत नाही. आपण काय आणि केवढा हे दुसरी कोणी कळलं पाहिजे. जी माणसं आपल्याकडे आपल्या या संस्कृतीमुळे आपल्या या संस्कारामुळे आदराने पाहतात त्याची सांभाळ करणं आपलं काम आहे. आणि हे सांभाळ करण्याकरता हे 4 गोष्टी लागतात. मग अशी बोल आता पुन्हा 2 शब्द 2 पावलं मागे आलं. नेते मंडळी आमची बसलेली आहे. आपल्याला जात धर्म पंथ पक्ष याच्या पुढे पाऊल टाकून काम करायचं आहे. तरच वसुधैव कुटुंबकम आपल्याला हे अनुभवता येईल. म्हणून आपल्या कार्य करणाऱ्या सर्व या महान व्यक्तीचे नाव नेता किंवा पुढारी असते. नेता म्हणजे समाजाला देशाच्या स्वाभिमानाच्या रस्त्याने सर्वांना घेऊन जाणारा नेणारा, त्याला नेता म्हणतो आपण. आणि पुढारी त्याला म्हणतात ज्या वेळेस समाजावर काही अरिष्ट येतात, मलंगडाच्या भावना असतील, राम मंदिराच्या भावना असतील किंवा अन्य कुठल्या भावना असतील, अवरसेन असेल, अतिवृष्टी असेल, कुठं जाडपोड असेल, असे ज्या वेळेस प्रसंग येतात त्या वेळेस सगळ्यांच्या पुढे होऊन जो काम करतो म्हणजे संकटाचा शत्रू
संकटाचा जो शत्रू आहे आणि सर्व समाजाच्या पुढे होऊन जो काम करतो त्याला म्हणतात पुढारी. पुढारी. हरी म्हणजे शत्रू. सर्वांच्या या सगळ्या दुःखाचं संकटाचा सामना स्वतः पुढे होऊन जे करतात त्यांना आपल्या पूर्वजांनी पुढारी नाव ठेवलं. सर्वांना सुयोग्य मार्गाने देशाचा स्वाभिमान जागृत करण्याकरता सर्व समाजाला घेऊन जातात त्यांना नेता म्हणतात. हे नाव आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आहेत. म्हणून सर्वांना मिळून हा जगन्नाथचा रथ आपल्याला ओढायचा आहे. आता जगन्नाथाचं नाव आलं म्हणून बोलायला हरकत नाही. आम्ही कालच बघितलं जसं आता अयोध्येच्या जगन्नाथपुरीचं सुद्धा एवढं मोठं काम होऊन राहिलेलं आहे. खूप आहे. जे आपली तीर्थस्थानं आहेत हे सगळे पुन्हा वैभवामध्ये उभं राहणं, वैभवामध्ये उभं राहून पुन्हा कोणालाही काही धक्का लागणार नाही याची काळजी घेणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि हे सगळं म्हणजेच खरं एकीकरण म्हणजे काला आहे. अनेक भाषा आहेत, अनेक चालीरीती आहेत, अनेक भाषा, अनेक वेश, परंतु देश मात्र एकच आहे. हे आपल्या पूर्वजांनी शिकवलं. साधू संत महात्म्यांनी आपल्या अध्यात्म क्षेत्रातून हेच ज्ञान गिरवलं. सर्वांमध्ये एकात्मता निर्माण करून दृढ भाव निर्माण करणं, आनंद व्यक्त करणं हाही एक काला आहे. आणि तो काला भगवंतांनी गोकुळामध्ये केलेला आहे. कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं तर रांगताना आणि गायी राखताना. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. किती आनंद. जसं आपल्या या परिसरामध्ये आनंद लांब पासून पाहत आलं. सगळ्या कमानी लाईटी हे सगळं पाहिल्यानंतर मंडपात पाहिल्यानंतर मंडप आपल्याला असा पाहावा लागते. एवढा सगळा मंडप आहे. नाहीतर काय माणसाचं 10 बाय 10चं मंडप देणं मुश्किल होत राहत. तर हे सगळं आपण जे करून राहिलो, पाहून राहिलो हे संतांच्या कृपाशीर्वादाचं फळ आहे. तसं गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले, असे मंडप दिले, सत्संग चालू झाला, गुढ्या उभारल्या. गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी, आता 12 वाजायला थोडा टाइम आहे. आपण आता द्रुतगती मार्गाला लागलो. आता 140 ने 150च्या स्पीडने चालूया. फक्त अपघात होणार नाही याची काळजी घ्यायची. 12ला बरोबर आपलं सगळं आवरलं पाहिजे. मान्यवरांना सुद्धा आपल्याला 2 शब्द संवाद त्यांना साधायचा आहे. किंवा गुढ्या उभारल्या, तोरण बांधलेत. काही महिनेपर्यंत हा उत्सव सुरू होता. आता भगवान लहानाचे मोठे झाले. पेंद्या, सुदाम्या, वैजा, वाकड्या या सौंगड्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की गोपाळांनो, आपल्याला धर्म रक्षणाचं काम करायचं आहे. गोपाळाने सांगितलं प्रभू धर्म रक्षणाचं काम आणि आपण, अरे तो मथुरेचा राजा, त्याला हे सहन होत नाही आणि आपण लहान मुलं आहोत. भगवंतांनी सांगितलं संघटना मजबूत करा. संघटना मजबूत आणि निर्हेतुकपणे काम करत असेल तर मोठ्या मोठ्याला सुद्धा वाकावं लागते. विठाला 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 तर अशा प्रकारे सगळं आपल्याला हे सगळं सर्वांना मिळून उभं करायचं आहे.
तर भगवंताने भगवान लहानाचे मोठे झाले सांगत होतो. पेंद्या सुदामा वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करायला लागले आणि दया दुधाची चोरी करत असताना गवळींना थोडं बरं वाटलं आणि मग हळूहळू हे पेंद्या सुदामा वैजा वाकडे यांना सुद्धा समाधान वाटायला लागलं. परंतु ते स्वतंत्र चागायला लागले. भगवंताने विचार केला की तुम्हाला जर आनंद प्राप्त करायचा असेल, पोटाला पोटभर मिळवायचं असेल तर स्वतंत्र चालून जमणार नाही. पूर्वजांच्या विचाराने वेद नीतीने आपल्याला जीवन जगलं पाहिजे. पण तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्ही एक काम करा, याला तरी यारे लागे 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 मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो मोठा भर आज देतो मोठा भर देतो संतांच्या मागे आपण नेहमी गेलं पाहिजे. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालले वगैरे वगैरे. देवाने प्रभूने सांगितलं माझ्या मागे या, तुम्हाला पोटभर देतो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरे नाही म्हणे पर्यंत. पाहेच विचार करू आपण. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हे एक त्यातलं तत्व महत्वाचं आहे. भगवंताच्या पाठीमागे गोपाळ चालायला लागले पण आरडाओरड करायला लागले. आम्हाला एकात्मता स्वीकारायचे पण आरडाओरड थांबवला पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं तुम्हाला मी पोटभर देतो, फक्त एक पथ्य पाळा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तिसऱ्या चरणात सांगितलं हळूहळू ढाडे ढाडे केतुलीने एक वेळे ह्या परमात्मा प्राप्तीचा उपाय सांगितला. संयमाने आणि स्थिरतेने काम करणं हे सगळ्यात महत्वाचं. मग भगवान पुढं आणि गोपाळ पाठी मागे. भगवान म्हणायला लागले गोपाळांनो आतापर्यंत तुम्ही विनाकारण ह्या ज्वारीच्या कण्या खाऊनच पोट भरत होते. ज्वारीच्या कण्या खाऊन कोणी का कुस्त्या जिंकल्या का? त्याला दूध घ्यावं लागते, बदाम पिस्ते खावे लागतात, आणखीन काय असेल. पण आता एक काम करा, ह्या सकस आहाराचा विचार करा आणि जे तुम्हाला पोषक नाही त्याच्यामुळे तुम्ही जगत होते ते आता असे कुविचार टाकून द्या. मी ममत्वपणा सोडून द्या. आहे ते सगळं हे समस्तही सर्व वासुदेव ऐशा प्रचिती रसाचा ओतला भाव असे सगळे हे आपल्या अंतःकरणाचं उत्थान करा आणि मग हे सगळं आपल्याला प्राप्त होत राहील. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात तुका मने साठा गाठे 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 नका भरू बोले देने नका भरू बोले
आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे चालू होता ना तू याद तारी यार लागे याद तारी यार लागे यार तारी यार लागे यार तारी यार लागे
लहानाचे मोठे झालेत. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांच्या संगतीमध्ये दह्या दुधाची चोरी करायला लागली. दह्या दुधाची म्हणजे चित्ताची चोरी केली. कुठल्याही क्षेत्रामध्ये चित्त आणि मनापासून केल्याशिवाय काम होत नाही. धर्मरक्षणाचं काम हे खऱ्या अर्थाने सगळ्याकडून मनापासून व्हावं. नंतर घ्या. तर म्हणून सर्व गोपाळांच्याकडे जाऊन अधिक आपलं प्रेम वृद्धिंगत व्हावं म्हणून दह्या दुधाची चोरी सुरू केली. भगवंताच्याकडे 9 लक्ष गायी होत्या. 9 लक्ष गायी घरी असून चोरी करायचं कारण नाही, पण हे सर्वांचं चित्त आपल्याकडे घ्यायचं. चित्त चोरी येले नंदाचे नंदने, म्हणून दह्या दुधाची चोरी केली आणि चित्ताची चोरी केली. गवळणीला सुरुवातीला बरं वाटलं, आता गाऱ्याने घेऊन निघाले. चांगलं काम करत असताना सगळ्यांनाच बरं वाटत असते असं नाही. बऱ्याच मंडळीला ते योग्य वाटत नाही. सुरुवातीला ज्या गवळींना बरं वाटत होतं त्याच गवळणी यशोदेकडे तक्रारी घेऊन गेल्या आणि यशोदाने सांगले, 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणीचं माझ्या खेळ घे. 5 वर्षाचा माझा मुलगा अंगण सोडून जात नाही. तुमच्या घरी दही दूध चोरायला येईल कसा? तुम्ही ओढाळा ढाळ गजात, तुम्ही थाईच्या ओढाळा घे गोकुळीच्या नारी. सगळ्या गवळणी मिळून गेल्या. एकट्या गवळणीचं ऐकलं जात नाही. आपण आपलं काम घेऊन आपल्या नेत्याकडे गेलं तसं, पण सगळे गावकरी जर गेले ते काम लवकर होते. तसं गवळणीने विचार केला की एका गवळणीची तक्रार यशोदा ऐकत नाही. सगळ्या म्हणून गेल्या आणि तक्रार द्यायला लागला. यशोदा आईच्या लक्षात आलं की मुलगा खोडकर झाला. कृष्णा उद्यापासून शाळेत जा. आता शाळा आपल्या आहेत जिल्हा परिषदच्या, मराठी, आता पुन्हा इंग्लिशची त्याच्यात भर पडलेली आहे. शाळा म्हणजे आपण सुखाने जगणं, इतरांना सुखात जगवणं ही खरी शाळा आहे. आता बरेच माणसं म्हणतात तुम्हाला कळलं काय? मग आमची शाळा म्हणले काय, गरिबाच्या मुलीचा विवाह झाला होता, याने त्या सोयऱ्याकडे गेला, काहीतरी खोटं नाटक करून टाकलं मोडून. त्या मुलीचे आई वडील रडत होते. हा हळूच त्या मित्राला म्हणतो, अरे बाबा हे का रडून राहिले? ते म्हणले पठ्ठ्याची शाळा आहे, याला शाळा म्हणायचं का? दुसऱ्याचं वाईट करणं याला शाळा नाही. सगळ्यांचं चांगलं करणं ही शाळा, आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही गोमातेची भाक आहे. हे गायीची आंतरिक इच्छा आहे. तुम्ही गायीच्या पाठीत धबाका मारा, खायला घाला, नका घालू, तुमच्याकडे ते प्रेमाने पाहणार आहे. म्हणून गायीचं रक्षण करण्याकरता आईने सांगितलं की तू आता उद्यापासून शाळेत जा, म्हणजे गायी घेऊन जा. भगवंताने आपल्या गायी सोडल्या. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांनी आपापल्या गायी सोडल्या. वृंदावनाच्या यमुनेच्या तीरावर वृंदावनामध्ये गायीचे रक्षण करत असताना अनेक खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. हमाम बोरा हमाम, 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 हमाम बोरा हमाम. घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा. हमाम बोरा हमाम, हमाम बोरा हमाम, हमाम बोरा हमाम, हमाम बोरा हमाम. तुबकती बक बोरा त्रिगुण, हबक तुबकती बक बोरा त्रिगुण खेळ मांडू, हबक तुबकती बक बोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू. अनेक खेळ होते. गोपाळ काय ऐकेना, आपली मंडळी काय ऐकेना असते. आता आपल्याला सगळ्याचे सुविचार ऐकायचे आहेत. हमामा आता आपला हमामा होईल सुरू. आता 12 जर वाजले
ते हमामा सुरू का हो? कशाचा गोंधळ आहे म्हणले हमामा सुरू झाला. चांगले खेळ आमचे सगळे मंडळी महाराज मंडळी आहेत. एकापेक्षा एक खेळ हे पूर्वीचे खेळ होते. आताच्या खेळाबद्दल नाही आपल्याला बोलायचं. शेवटी हे खेळ खेळत असताना या कंसाकडून राक्षस येत होते. तुम्ही खेळ खेळा, हरिहरी करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, अगर राजकीय क्षेत्रामध्ये राजकारण करा, पण सावध राहिलं पाहिजे. परकीयांचे आपल्याबद्दल काय काय डावपेच आहेत याच्याबद्दल आपण सावध राहिलं पाहिजे, नाहीतर कधी फसू सांगता येणार नाही. गोपाळ बेसावध होते परंतु भगवान सावध राहायचे. एक दिवस अजगर आला, त्या अजगराच्या तोंडातच सगळे गोपाळ गेले. भगवान सावध होते म्हणून आत गेले, पोट फाडून बाहेर आले. एक दिवस एक बगडा आला, तर बगडा एकदम कमरे एवढा बगडा कुठं पाहायला का कोणी, पण भगवंताने वेडे ओळखलं. खेळत होतो यमुने तटी, बक लागला माझे पाटी, मग मी धरुनी चंचू उपटी, धरणीवरी आपटीला. एकागासूर बगासूर अगासूर सगळे असुर संपून टाकले, अवघी दैत्य खाणी वधी येणे. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीचे पारायण कराय, दिंड्या पालख्या वाऱ्या हेही करायचं आहे, पण सावधही राहिलं पाहिजे. कळत न कळत कुठल्या रूपाने आम्हाला कोण धक्का लावते, आम्हाला धक्का लावणाराला धक्का लावायचा नाही, पण विनाकारण धक्का लावूनही घ्यायचा नाही. हे दिघे साहेबांनी आपल्याला शिकवलेलंच आहे. बर ते तोपर्यंत सुविचार होते ना. स्वामींच्या आशीर्वाद सर्व मंत्री महोदय येऊन राहिलेले आहेत. आपण आपल्या पद्धतीने आवरू. आणि कसा एवढा मोठा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं करणाऱ्याला वाटत नाही आमचं कौतुक व्हावं, पण आपलं कर्तव्य असते त्यांचं कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करायचं. एखादा पेशंट एकदम शेवटच्या श्वासावर होता, दवाखान्यात गेला, सुधारला, पिलंही दिलं, पण डॉक्टरची इच्छा असते फक्त रोगाच्या मुखातून निघावं की डॉक्टर साहेब आपल्यामुळे जगलो. तसं कार्यकर्त्यांनी असं वाटते की कोणीतरी शाबासकीचा आपल्या हातपाठीवर टाकायची. पूज्य स्वामी चरण याचे पूज्य चरण आलेले आहेत, आदरणीय पूजने नाना आहेत, सर्व आमची संत मंडळी आहेत. तेव्हा हे जे ते आपल्याला थोडंसं प्रसंग पार पाड्या, तोपर्यंत आपण थोडं थोडं आवरत घेत राहू. भगवंतांनी सांगितलं की पेंद्या, आपल्याला जर पोटभर खायचं असेल, खडकी सोडियेला मोठा माझेचा खडकावर बसवलं आणि गोलाकार बसवलं पास. भगवान मध्ये सर्व पदार्थ एकत्र केले. ही खरी एकात्मता द्वापार युगामध्ये भगवंतांनी आपल्या भक्तांना गोपाळांना शिकवली. पेंद्या तुम्ही बघा, सुदामा ब्राह्मण जातीचा आहे. पेंद्या कोणत्या जातीचा सांगता येईल का तुम्हाला? वाकड्या कोणत्या जातीचा आहे? सगळ्या जाती धर्माचे लोक भगवंतांनी एकत्र केले आणि सर्वांनी मिळून या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला. तसा जर विचार केला तर कंस हे काही वेगळे नव्हते. कंस तर सख्खे मामाच होते ना, भगवंताचे मामा होते, पण ते धर्मविरुद्ध कार्य करायला लागले. म्हणून भगवंतांना हा विचार करणं अतिशय गरजेचं पडलं आणि तो भगवंतांनी विचार केलेलाही आहे. पेंड्या सुदाम्या वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये अनेक खेळ खेळत होते. खूप दिवस कुठं जात होता हे कळत नव्हतं. गेले 7 दिवस कसे गेले आपल्याला कळतही नसल. हा कार्यक्रम झाला की तो रात्रंदिवस सारखं सारखं हे चिंतन आहे. अजून 8 दिवस तुम्ही झोपेतून उठू बसणार. चला कीर्तनाचा टाइम झाला, पंक्तीला वाढायचा आहे, टाइम झालेला आहे, हे सगळं आणि तुम्ही 8 दिवस फक्त करणार. पण तुमची पिढी तुम्ही गेल्यानंतर सुद्धा हेच करत राहतील की आमच्या पूर्वजांनी हे केलेलं आहे. भगवंताने आता सगळ्या गोपाळांना जवळ बोलावलं आणि आता सगळे पदार्थ एकत्र केले. काला वाटायला सुरुवात केली.
देवाच्या हातून आईच्या हातून घेतलेलं सगळंच महत्वाचं असते, आनंददायक असते. अशा काही म्हणी असतात पहा. रस्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो, सल्ला लेना भाई की चाहे उसमें बैर हो, पत्नी करना पतिव्रता चाहे भले बेनूर हो, न्याय करना नेक से चाहे अमीर या फकीर हो, भोजन करना माता से चाहे उसमें जहर हो. ठाला विठाला. आईच्या हातून दिलेलं विष भक्त प्रल्हादाला विष नाही अमृत झालं त्याचं. म्हणून आईचा जिव्हाळा, आईचं प्रेम हे एक वेगळंच असतं. देवाच्या हातून आणि आईच्या संतांच्या हातून मिळावं. उदाहरणार्थ हलवायाच्या दुकानामध्ये अनेक पदार्थ असतात, लाडू जिलबी काय काय असेल ते थाळीच्या थाळी असतात. ते जसेच्या तसे मुलाला दिलं तर त्याला भातकुलं म्हणत नाही. ते पदार्थ आईकडे दिले पाहिजे आणि आईच्या हाताचा स्पर्श झाला, आईने मुलाला दिलं की ते भातकुलं ठरते, त्याच्यात प्रेम मिक्स होते. भगवंताच्या हातून हा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा ठरतो. प्रसाद हे सर्व दुःखानाम हानी रसो भज. सर्वांना तो प्रसाद भगवंताच्या हाताचा स्पर्श झालेला मिळाल्यामुळं त्यांची जीवदशा संपून गेली. एकदम ते शिव अवस्थेला प्राप्त झाले. खरा काला त्यांचा तो झाला आणि तो काला सगळं वाटायला लागले. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं आपण चिंतन करू. सूचना आलेली आहे की मंत्री महोदय येऊन राहिले, थोडा टाइम लागेल, 10-15 मिनिट. तोपर्यंत आपल्याला आपलं सगळं काम उरकून नेते मंडळी बोलत राहते आणि तोपर्यंत मंत्री महोदय येतात. अगोदर आपलं हे आवरून घेणे महत्वाचं आहे. नाहीतर हेच पण आपण एकच्या पुढे गेलं की मग कोणाची कोणाला भीड राहत नसते. कारण सगळ्यांच्या गाड्या रिझर्व झालेल्या आहेत. आता रिझर्व झालेली गाडी 2-3 किलोमीटर चाल. मित्र निघाले, पंप नव्हता जवळ, गाडीचं पेट्रोल संपलं. मग थांब झोपो म्हणे गाडीला पालतं केलं, हलवली अशी 2 किलोमीटर 3 किलोमीटर गेली. म्हणते की 50 किलोमीटर नाही जात. तसं आपल्या आता गाड्या रिझर्व झालेल्या आहेत. तास अर्धा तास पुढे ढकललं जाईल आणि जास्ती जर एकच्या पुढे गेलं तर मग कोणाची कोणाला भीड नाही राहणार. त्याच्या आत आपल्याला करायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे, तेही करायचं आहे. म्हणून मगाशी बोलल्याप्रमाणे एकट्याकडून कोणतंच होत नाही. नेत्याची बाजू, भक्ताची बाजू आणि सर्व सांभाळणाराची बाजू, या सगळ्या मिळून आपल्याला हे काम करायचं आहे. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं चिंतन करू. पुनश्चे आम्ही सर्व संतांच्या वतीने आपल्या सर्व कार्यकारिणीचं, सर्व पदाधिकारी आणि आपले सर्व नेते मंडळी सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. मुख्यमंत्री साहेबांचं, खासदार साहेबांचं, दोन्ही खासदार साहेबांनी त्यांचं अभिनंदन करतो. असंच राष्ट्रकार्य, धर्मकार्य आपल्या हातून सदैव होत राहावं. आणि असं आहे, त्यांचं नुसतं फोन केला तरी कामं होतात. आमची मंडळी किती जरी असले तर आम्हाला 100 रुपये जर गोळा करायला असले तर 100 माणसाचे दार पाहावं लागतं. साहेबांनी नुसतं हलव म्हटलं की लगेच सगळं तयार होत राहते. म्हणून ज्याचा त्याचा योग्यपणा, मोठेपणा जिथे तिथं आपल्याला कामाला आणायचं आहे. सर्वांनी मिळून आपण हे काम केलेलं आहे. अभिनंदन कोणत्या शब्दात करावं, किती कौतुक करावं, शब्द थोडे आहेत. सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा कार्यक्रम आपण हा पार पाडलेला आहे. सर्वांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या हातून असंच हे सर्व कार्य घडत राहावं ही नवनाथाच्या चरणी आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी, सर्व देवदेवतेच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आणि पुढच्या सूचना आपल्याला आलेल्याच इथं आम्हाला सांगणं योग्य अयोग्य असं एखाद्याचं होऊ शकेल. ते तर 22 तारखेला आपण आपल्या गावामध्ये अगदी गुढ्या उभारा, तोरण बांधा, भजन पूजन, प्रभू रामचंद्राचा जयघोष आपल्याला करायचा आहे. ज्या संतांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे त्या संतांचं चिंतन करू. माऊलीचं भजन होईल, शेवटची चाल आपण गोठून टाकू. आता
आमचे नेते मंडळी कर्ज गोठून टाकतात शेतकऱ्याचे. आता आम्हाला थोडा अधिकार आहे, अजून 1-15 मिनिटं आम्ही आमच्या सगळ्या महाराज मंडळीची चाल गोठून टाकतो. आता चाल मनात टाइम घालवण्यापेक्षा दुसरं आपण आता पुढचं कार्य उरकून घेऊ. माऊलीचं भजन होईल, हांडीचा अभंग होईल. हांडी हाय, काला आहे, काल्याचा अभंग कंठी धरेला कृष्णमणी. तुका म्हणे भूमंडळी, चाल झाल्याशिवाय खरं त्याच्यात आनंद नाही. धावती चाल भैरवीची आपली गायक मंडळी म्हणतील. नंतर पुढचा कार्यक्रम कसा करायचा आयोजक मंडळीला आपल्याला सांगते. पण ज्ञानेश्वर माऊली भजन झालं, आरती सुरू झाली म्हणून कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका. अजून आपल्याला 15-20 मिनिट, अर्धा तास असं शांत बसायचं आहे. ही सर्वांना विनम्र प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे देवरी तुम्ही हारे दोही कडे मुख पसरवली कडे वाहतीच्या धारा धारे दोहेच्या कोपरा हारे दोही कडे मुख पसरवली कडे का म्हणे हाती टोका लिंबुने दोहे का हारे दोहीकडे मुख पसरवली कंठी धरला कृष्णपणे अवभाजने प्रकाश वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला वाटू एकमेका वैष्णविका हा तुका म्हणे भूमंडळी हा तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी हे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका दोन मिनिटं. या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मृदंग वादक, त्याच्यामध्ये घेऊ भैरवीमध्ये मृदंग वादक विकासजी बेलुकर यांनी या ठिकाणी मलंगडाच्या साठी एक अत्यंत सुंदर एक मृदंगामध्ये
बसवलेला एक छान बोल आपल्याला ते वाजून दाखवत आहेत. त्यांची पहिल्यापासून इच्छा आहे मला मलंगड मृदंगातून वाजून दाखवायचं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करीन. आदरणीय बाबांची इच्छा आहे, त्या निमित्ताने मला सर्वांचे आशीर्वाद मिळतील. आदरणीय समोर मधु गुरुजी पण आहेत, त्यांचे पण आशीर्वाद मला प्राप्त होतील. सर्वांनी जय म्हणायचं. अतिशय कमी वेळेत समोर लावून नाही मला पुढे लागेल. अरे आता ते धरा ना. तेव्हा वेळ ओके ओके ओके. हा धरण स्टँड पकडा. हा असं लावून धरून ठेवा. अच्छा ओके. धान धान तिथे ताण ताण 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 तिथे ताण धाकड धे दिगन नगे तिथे कथा कीर्तकता 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 श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. जय म्हणा. हे शब्द मी पखवाजातून वाजवण्याचा प्रयत्न करतो. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. श्री मलंगड मच्छिंद्रनाथ भगवान की जय. धन्यवाद. बरं स्वामी आता मधु झालं का?